साहित्यिक असतील यांच्या बाबतीत म्हटलं जातं की ते भूमिका घेत नाहीत, तर अशा वेळेस एखादा भूमिका घेत असताना आज महाराष्ट्र कोणत्या स्थितीतून जातोय हे आम्ही वारंवार सांगतो आहोत. भूमिका घ्यायला हरकत नाही, भूमिका घ्यायला पाहिजे प्रत्येकानं. पण साहित्यिकांनी इतर राज्यात, कर्नाटकात, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये घेतात ना भूमिका, त्यांच्या राज्याच्या बाजूनं भूमिका घेतात. त्यांचं जे राज्य आहे, त्यांच्या राज्याची अस्मिता आहे, भाषिक अस्मिता आहे, त्या बाजूने ते भूमिका घेत आहेत ना. महाराष्ट्रात अशी भूमिका कधी कोणी घेताना आम्हाला दिसलं नाही. आणीबाणीच्या काळामध्ये पु ल देशपांडे, दुर्गा भागवत यांनी घेतलेली भूमिका किंवा पुबा भावे यांनी भूमिका घेतल्या होत्या, ठीक आहे, आम्हाला त्या मान्य नसतील, पण ती त्या ताकदीची टोलेजंग माणसं होती. त्याने घेतलेल्या भूमिका त्यांच्या स्वार्थासाठी नव्हत्या, तर त्यांची एक लढाई होती वैचारिक, त्यासाठी होत्या. नाही, पण मग या मराठी कलाकारांबाबतीत यापुढे शिवसेना, युबीटी किंवा महाविकास आघाडी काय भूमिका घेईल याची नोंद केली आहे मी, एवढंच सांगतो. सरकार बदलेल ना, नोंद केली, हे परत आमच्याचकडे येतात ना, येतील ना ते. बघा, तुम्ही सारासार विचार केला पाहिजे की आपल्या राज्याची परिस्थिती काय आहे. मराठी म्हणून आपण जेव्हा काम करतो पडद्यावर, छोट्या पडद्यावर, मोठ्या पडद्यावर, तेव्हा तुम्ही तुमचे सिनेमे का पडतात, तुमच्या सिनेमाला प्रेक्षक का येत नाही, दुसऱ्या शोला तुमचा सिनेमा का कोसळतो, हे तुमच्या या वृत्तीमुळे. तुम्ही मराठी माणसाशी कनेक्टच झालेले नाही आहात. मराठी माणसाचं मन कुठे आहे हे तुम्हाला समजलं नाही आहे, म्हणून तुमचे जे सिनेमे आहेत हे पहिल्या शोलाच कोसळतात. नाही, पण राऊत साहेब, हे जे मराठी कलाकार आहेत ते नेमके कोणासाठी प्रचार करतायत? राज ठाकरेंच्या मनसेसाठी करतायत, शिंदे शिवसेनेसाठी करतायत, महायुतीसाठी करतायत? जिकडे जास्त पैसे मिळतील तिकडे ते करतात असं मला दिसतं. महाराष्ट्रासाठी लढताना तुम्ही पैशाचा विचार करता, तुम्ही कसले मराठी लोक आहात? राऊत साहेब, प्रचार पाहिलात, या प्रचारात वोट जिहाद किंवा बटेंगे तो कटेंगे हे यावरून वाद तर झाला. काहीतरी